नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत 27 एप्रिलला येणारी मोहिनी एकादशी। ह्या दिवशी काय करावे आपण जाणून घेऊया। ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी एकादशी मानली जाते। ह्या दिवशी उपवास, पूजा आणि काही विशिष्ट उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात, पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे। मोहिनी या नावामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे, जी आपल्याला या दिवसाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगते। मोहिनी एकादशी ही खूप पवित्र एकादशी मानली जाते, त्यामुळे ही एकादशी करणे खूप महत्त्वाचे आहे। मोहिनी एकादशीचे धार्मिक महत्त्व पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दैत्य यांच्यात अमृतासाठी संघर्ष झाला। त्यावेळी भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून दैत्यांना फसवले आणि देवांना अमृत दिले। ह्या मोहक रूपामुळेच ह्या एकादशीला मोहिनी एकादशी असे नाव पडले। ही एकादशी विशेषतः वाईट प्रवृत्ती, मोह, लोभ आणि अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते। तर ह्या दिवशी केलेले व्रत आणि उपाय मन, शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करतात। जीवनात सकारात्मक गोष्टी घडतात, जीवनातील नकारात्मकता कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवतात। मोहिनी एकादशीचे मुख्य उपाय आपण जाणून घेऊया। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। उपवास आणि नियम कसे पाळावे। ह्या दिवशी उपवास करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे। शक्य असल्यास निर्जला उपवास करावा, अन्यथा फळाहार घेऊनही व्रत पाळता येते। उपवास करताना मन, वाणी आणि कर्म ह्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नत्याग नसून वाईट विचारापासून दूर राहणे हा आहे। त्यामुळे ह्या दिवशी राग, द्वेष, खोटेपणा ह्यापासून दूरच राहावे। नंबर 2, भगवान विष्णूंची पूजा कशी करायची हे आपण पाहूया। मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि विष्णूच्या मूर्तीसमोर दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र हा जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते। ह्यामुळे मन शांत होते आणि जीवनात अडचणी दूर होण्यास मदत होते। नंबर 3 आहे तुळशी पूजन कसे करावे। तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते, त्यामुळे या दिवशी तुळशीचे पूजन करणे विशेष फलदायी ठरते। तुळशीला पाणी अर्पण करून दीप लावावा आणि तिची प्रदक्षिणा घालावी। त्यामुळे तुळशी पूजनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण पवित्र बनते। नंबर 4, दान धर्म करणे अत्यंत गरजेचे आहे। मोहिनी एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। गरिबांना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करावेत। शक्य असल्यास मंदिरातही दान करावे। दान केल्याने अहंकार कमी होतो आणि मनात समाधान निर्माण होते। हेच समाधान जीवनातील खऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे। नंबर 5, कथा आणि वाचन कसे करावे। ह्या दिवशी मोहिनी एकादशी कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे व्रताचे महत्त्व समजते आणि श्रद्धा पण वाढते। कथा ऐकल्याने मन एकाग्र होते आणि जीवनातील चुकीच्या गोष्टी ओळखण्याची क्षमता वाढते। नंबर 6, रात्री जागरण। मोहिनी एकादशीच्या रात्री जागरण करणे विशेष फलदायी मानले जाते। ह्यावेळी भजन, कीर्तन किंवा मंत्र जप करावा आणि जागर केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मिक शांती मिळते। नंबर 7, द्वादशीचे पारणे कसे करावे। द्वादशीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला व्रत सोडावे, कारण पारणं योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे। पारणं करताना साधे आणि सात्विक अन्न घ्यावे। मोहिनी एकादशीचे फायदे: पापाचा नाश होतो, मानसिक शांती मिळते आणि आर्थिक अडचणी कमी होतात व कौटुंबिक सुख वाढते, आरोग्य सुधारते, आध्यात्मिक प्रगती होते। आणि काही महत्त्वाच्या सूचना आहेत। ह्या दिवशी तांदूळ खाणे टाळावे, तुरीची डाळ खाणे टाळावे, खोटे बोलणे टाळावे, वाद घालणे टाळावे, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे। शक्य तितके शांत आणि सकारात्मकच राहावे। मोहिनी एकादशी हा एक केवळ
एक व्रत नसून तो आत्मशुद्धी आणि जीवनशुद्धीचा एक मार्ग आहे. ह्या दिवशी केलेले उपाय केवळ बाह्य सुख देत नाहीत, तर अंतर्मनातही शांतता आणि समाधान निर्माण करतात. तर 27 एप्रिलच्या मोहिनी एकादशीला श्रद्धा, भक्ती आणि प्रामाणिकपणे हे उपाय केल्यास जीवनामध्ये सकारात्मक बदल अनुभवता येतात. परंतु लक्षात ठेवा, कोणताही उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा तो पूर्ण विश्वास आणि निष्ठेने केला जातो. म्हणूनच ह्या पवित्र दिवशी केवळ विधी न करता आपल्या विचारामध्ये आणि आचरणातही बदल घडवून आणा. हाच खरा मोहिनी एकादशीचा संदेश आहे. मोहातून मुक्त होऊन सत्य, धर्म आणि चांगल्या मार्गावर चालणे हाच एक संदेश आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, जय श्री श्याम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.